शेतकरी मित्र, मी दिलीप राठोड. आज विषमुक्त शेतीमध्ये आपण म्हणतोय की मोसम चेंज झाला आहे, आभाळ झाला आहे आणि धुवाधुका पडत आहे. त्याच्यामुळे तुरीला येणारा जो बहार आहे आपला, हा बहार, या बहारावरती कुठल्याही प्रकारचा धुवारीचा आणि धुक्याचा असर पडू नये, त्यासाठी शेतामध्ये असं धूर करणे खूप गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जागोजागी असं जर तुम्ही धूर केलेत, बघा आम्ही 3-4 ठिकाणी धूर केलेला आहे. एक तिथे केलेला आहे, एक इथे केलेला आहे आणि एक समोर केलेला आहे. आणि म्हणजे होईल का, एक पलीकडच्या त्या साईडने केलेला आहे. चारही बाजूला जर आपण धुवाधुका केला आहे, तर त्याचा फायदा एक होईल की या झाडामध्ये जे फुलगळती किंवा याच्यावरती जे धुवाधुक्याचा जो काही असर राहील, तो असर कमी होईल आणि आपल्या उत्पन्नामध्ये घट होणार नाही. आणि या अवकाळी मोसमाचा किंवा या निसर्गाचा जे काही आपल्या याच्यावरती येणारा जो काही व्हायरस किंवा जो काही धुवाधुक्याचा प्रकार आहे, तो रोखण्याचं काम हा धुपट करतो. आणि असं धुपट करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. शेतामध्ये धुपट जर केलं तर पूर्ण एक प्रकारे असं लेयर तयार होते. लेयर तयार झाल्यानंतर पूर्ण अशा एका शेतावरती असं पूर्ण एक रक्षा कवच, सुरक्षा कवचाचं काम हे करत असतो. आणि याच्यासाठी आपल्याला धुवाधुका करणं हे खूप महत्त्वाचं आहे, असं माझं म्हणणं आहे. बस शेतकरी मित्र, माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि समोरच्यापर्यंत पाठवा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.